वंचित बहुजन आघाडी उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक शिर्डी येथे उत्साहात संपन्न। जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांच्या कामांचा राष्ट्रीय महासचिव किसन चव्हाण व राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव यांनी घेतला आढावा। याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडी उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात 1 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली। या आढावा बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली। या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ता फळी मजबूत करावी असे दिशानिर्देश वरिष्ठांनी दिले। यावेळी धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी आदिवासी टोकरे जमातीचे ज्येष्ठ समाजसेवक तथा गाढे अभ्यासक मनोहर वाघ यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव माननीय किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते तथा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, माणिकदादा, जिल्हा उपाध्यक्ष दीपक सोनवणे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ, शिरपूर तालुकाध्यक्ष संग्राम बनकर, तालुका उपाध्यक्ष करण खैरनार, राहुल कोळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिर्डी येथे संपन्न होत आहे। या बैठकीसाठी धुळे जिल्ह्यातील 4 तालुक्यातील सर्व पदाधिकारी, धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद निकम आणि त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। माझ्यासोबत राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव उपस्थित आहेत। आजच्या या आढावा बैठकीमध्ये मागू कोळी समाजाचे कार्यकर्ते मनोहरजी वाघ यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये आदरणीय बाळासाहेबांचा विचार आपल्या समाजामध्ये पोहोचवण्याचा निश्चय त्यांनी या बैठकीमध्ये व्यक्त केलेला आहे। वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांना शुभेच्छा। जिल्हाध्यक्ष यांनी त्यांना धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील दिलेली आहे। त्यामुळं पक्षाच्या वतीनं मनोहर वाघ यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। वंचित बहुजन आघाडीचा विजय।